प्रश्न क्रमांक 51. किती 4 अंकी मूळ संख्या ह्या 6, 3, 2, 1 या अंकांचा उपयोग करून आणि पुनरावृत्ती न करता तयार करता येतील? ओके, तर आपल्याला संख्या कुठल्या दिल्यात? 6, 3, 2, 9. ओके, 6, 3, 2, 9. आणि कंडिशन काय आहे? पुनरावृत्ती करायची नाहीये. आणि किती अंकी संख्या हवी? 4 अंकी संख्या. आणि कोणती संख्या? तर मूळ संख्या. आता मूळ संख्या ही अशी संख्या असते, मूळ संख्या अथवा प्राईम नंबर, जिला ती स्वतः आणि 1 या दोनच संख्यांनी भाग जातो. यांचे एक्झाम्पल आहे 1, 3, 5, 7, 9 नाही, 11, 13, 17 अँड सो ऑन. मग आपल्याला 6, 3, 2, 1 या अंकांचा उपयोग करून मूळ संख्या तयार करायच्या आहेत आणि पुनरावृत्ती करायची नाही. म्हणजे 6 2 वेळा किंवा 2 2 वेळा, 3 वेळा असं आला नाही पाहिजे. सगळे अंक एकदाच आले पाहिजेत आणि प्राईम नंबर तयार करायचे. पण इथे काय दिसते आपल्याला? आपण ऍडिशन करून बघू. 6 + 3 + 2 + 1, 6 आणि 3 9, 10, 11, 12. यांचं ऍडिशन येते 12. म्हणजे यांच्यापासून तयार होणारी कुठलीही संख्या घेतली तरी तिला त्यांचं ऍडिशन अंकाचं तर 12च येणार आहे. त्याच्यामुळे त्या संख्येला 3 भाग जाणारच आहे. कुठलीही संख्या तयार केली तुम्ही, मग 1236 करा, 6312 करा, 3612 करा, काहीही करा, तरी ह्या सर्व संख्यांना हे 3 भाग जाणारच आहे. त्याच्यामुळे आपल्याला अशी कुठलीच संख्या मिळणार नाही ज्या संख्येला ती स्वतः आणि 1 ह्या दोनच संख्यांनी भाग जातो, बाकी दुसऱ्या कुठल्याही संख्यांना भाग जात. म्हणजे अशी कुठलीच मूळ संख्या मिळणार नाही आपल्याला या अंकांचा उपयोग करून. मग आपलं उत्तर आहे 0. प्रश्न क्रमांक 52. खालील बेरजेमध्ये डॉलर या चिन्हाच्या जागी कोणती संख्या योग्य आहे? आपण हे सॉल्व्ह करू. # +6# +2# +## +#2 +#2. आपण हॅश ऐवजी x वापरूया. x 6x म्हणजे ते बघायला सोपं पडेल. आता x म्हणजे काय? x म्हणजे xच. आता 6x आहे. 6x इथे x एकक स्थानी आहे. आता 61 असेल तर 61 चा अर्थ काय होतो? तर 60 आणि 1 यांचे ऍडिशन. 64 घेतले तर त्याचा अर्थ काय होतो? 60 + 4. म्हणजे 6x चा अर्थ काय होणार आहे? 60 + x. ओके, आता इथं 2 आणि x आहे. इथं x एकक स्थानी. जर 22 असेल तर त्याचा अर्थ काय होतो? 20 + 2. 24 चा अर्थ काय होतो? 20 + 4. मग 2x चा अर्थ काय होणार आहे? 20 + x. ओके, आता इथं x आहे म्हणजे x दशक स्थानी पण आहे आणि एकक स्थानी पण आहे. तर दशक स्थानी x चं काय करायचं? आता इथे आपण करूया 42 आहे. तर 42 म्हणजे काय असतं? 40 + 2 असतं. 40 + 2 असतं. 53 घेतले तर काय असतं? 50 + 3 असतं. म्हणजे 50 इथं दशक स्थानी त्याचं काय झालं? 50 झालं. इथं 3 एकक स्थानी तर त्याचं 3च घेतलं. मग इथं x दशक स्थानी आहे याचा अर्थ काय होणार? तर इथं 10x होणार. 10x + एकक स्थानी काय आहे? तर x, त्याचं पण ऍडिशन. आणि इथं आहे x2. x2 म्हणजे काय? x इथं दशक स्थानी आहे म्हणजे 10x + 2 इज इक्वल टू, आता हे खाली लिहूया आपण. इथं x
100th प्लेसला आहे, म्हणजे 100x प्लस वरचे काय आहे तर 6. याचा अर्थ तुम्हाला सांगते, 210 असेल ना, तर मग 2 हा 100th प्लेसला असेल, तर मग 200 प्लस आता हा एक दशक स्थानी आहे, 10 प्लस 0. तसंच इथं एक x 06 आहे, मग x शतक स्थानी आहे, तर मग 100x आणि मध्ये तर 0 आहे, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. आणि एक स्थानी 1 आहे, तर तो 6. त्यांचं ऍडिशन. मग आता इथे डाव्या बाजूला, डाव्या लेफ्ट हँड साइडला किती x आहेत, तर 1x x 3 आणि इथे 10 आहेत. 10 आणि 10 20, 21 22 23 24, म्हणजे 24x. आणि अंक किती आहेत 60 20 आणि 2 किती आले 6 आणि 20 80 आणि 2 82. आणि 100x प्लस 6. मग x आपण हे 24x इकडे घेतले, मग ते मायनस झाले 100 मधून. सिमिलरली इकडे हा इकडे 6 प्लस आहे, तर तो इकडे घेतला तर तो मायनस सबस्ट्रॅक्ट होणार 82 मधून. मग 82 मायनस 6 इज इक्वल टू 100x मायनस 24x. 82 मायनस 6 किती होणार 76. आणि 100 मायनस 24 76x. मग हे 76 इकडे घेतले, इथे डिवाइड होणार 76. मग 76 ला 76 ने डिवाइड केलं, उत्तर आलं x. मग x चं उत्तर आहे 1. x इज इक्वल टू 1. आपलं उत्तर आहे 1. क्वेश्चन नंबर 53. खालील मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय योग्य आहे? BFCH क्वेश्चन मार्क HOLT. BFCH क्वेश्चन मार्क HOLT. तर इथं तुम्ही ऑब्झर्व केलं, नीट ऑब्झर्व करा, इथं BCHL हे सगळे स्टार्टिंग वाले अक्षर आहेत, मग नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असणार आहे. बी नंतर लगेच सी येतो, सी नंतर समथिंग कोणतरी येणार असेल, त्याच्यानंतर लगेचच एच येतो आणि त्यानंतर एल. BC यांच्यामध्ये तर कोणच नाही, 0. आपण ह्याच्यामध्ये एक ऍड करून बघू सी मध्ये. ABC इथं D, इथं F असेल तर काय मग F असेल तर F आणि H मधलं रिलेशन काय ABCDEF GHIJK असं नाही होणार. म्हणजे या दोघांमध्ये शून्याचा डिफरन्स, या दोघांमध्ये एकच अक्षराचा डिफरन्स, या दोघांमध्ये पण एकच अक्षराचा डिफरन्स आणि मग डायरेक्ट 3 अक्षरांचा डिफरन्स असं नाही होणार. CD इथं ई पण आहे का, ई नाही, इथं 2 अक्षरांचा डिफरन्स आहे. हे तर पॉसिबल नाही. मग F पासून स्टार्ट होणार आहे तर उत्तर नसणार.
मग आपण एक अजून काम करून बघू. ए बी सी डी, इथं फक्त डी घेऊया. मग इथे ई घेऊया. ई नंतर एच किती अक्षराने येतो? एबीसीडी ई एफ जी, इथं 2 येत आहेत, एच आय जे के एल. आता इथं कुठंतरी आपल्याला सिरीज दिसते, म्हणजे इथं 0 होते बाबा, इथं कोणच नव्हतं मध्ये. इथं डी आला, इथं 1 आला, इथं एफ आणि जी हे 2 आले, इथं आय जे के 3 आले. आता हे सिरीज दिसते. मग आपलं उत्तर माइट बी ई पासून स्टार्ट होणार असू शकतं. आता आपण यांमध्ये रिलेशन बघूया. एफ एच ओ आणि टी. एफ आणि एच मध्ये काय येतं? बी सी डी ई एफ जी. आता इथं आपण घेऊया, आता इथं 1 आहे ना, तर मग आपण इथं 2 घेऊ. आता अजून 2 घेऊ, एच आय जे घेऊया आणि इथं के घेऊन बघूया. फक्त ट्रायल आणि एरर करून बघूया, कारण शेवटी हा रिझनिंगचा प्रश्न आहे. इथं लॉजिकच लावावं लागणार आहे. इथं आपल्याला काही मॅथ्स आणून आपलं काही उत्तर येणार नाहीये. ओके, के आणि के आणि ओ मध्ये बघूया. आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी. आता इथं पण आपल्याला सिरीज मिळाली. इथं 1 आहे, इथं 2 अक्षर आहेत, इथं 3 अक्षर आहेत आणि इथं 4 अक्षर आहेत. इथं पण आपल्याला सिरीज मिळाली. मग आपलं उत्तर आहे ई आणि के. ई आणि के. आता हे जे आपण लॉजिक लावलं ना, हे थोडं फास्ट करायचं, बघायचं थोडंफार, ट्रायल आणि एरर करायचं. बाबा आर न स्टार्ट होऊ शकतं का? आता आर न कसं काय स्टार्ट होईल ना? इथं स्टार्टिंगचे अक्षर बघा ना, बी सी हे सगळे स्टार्टिंग वाले अक्षर आहेत. ए बी सी डी ई एफ जी एच आय वाले स्टार्टिंग वाले अक्षर. मी आर न कशाला स्टार्ट होईल? मग इथंच तो कट करून टाकायचा. आता सी आहे, पण सी न तर ऑलरेडी स्टार्ट झालेले. थोडंफार लॉजिक लावायचं, इकडं तिकडं थोडं विचार करायचा. आता ई सी एफ हे सगळे स्टार्टिंग वाले, म्हणजे डावीकडनं लवकर येणारे अक्षर आहेत अक्षर मालिकेमध्ये. मग त्यांची पॉसिबिलिटी आहे बुवा. मग आता आपल्याला लगेचच इथे सापडलं बाबा कुठल्या प्रकारे आपण करू शकतो. तसं एक्झाम मध्ये सापडेलच असं नाही, पण ट्राय करायचा बाबा. 1 2 3 4 ही सिरीज येते एका अक्षरांमध्ये, किंवा मग 1 3 5 7 प्राईम नंबरची सिरीज येते का, किंवा 1 4 9 16 स्क्वेअरची येते का, जशी क्यूबची येते का बघायचं, स्क्वेअर रूटची येते का बघायचं, ट्राय करायचं. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 54. ठराविक सांकेतिक भाषेमध्ये खालील प्रमाणे संकेत तयार होतात. पिटनासा हा संकेत यू आर वेलकम आहे. ना हो पाला चा संकेत दे आर व्हेरी गुड आहे. काडाला चा संकेत हु इज गुड. आणि ओडी एच ओ पिटला ओके चा संकेत दे वेलकम गुड पीपल असा आहे. वरील सांकेतिक भाषेनुसार पीपल चा संकेत काय आहे? पीपल हा शब्द विचारलाय. पहिलं जाऊन बघायचं म्हणजे पीपल किती वेळा आलाय इथे. तर पीपल इथे नाहीये, इथे सुद्धा नाहीये, इथे पण नाहीये, इथे पण नाहीये, इथे पण नाही, फक्त पीपल याच वाक्यामध्ये आहे. याचा अर्थ पीपल फक्त या संकेतामध्ये एकदाच येणारा शब्द असू शकतो. तर या संकेतमध्ये असा शब्द शोधायचा जो कुठल्याच आधीच्या संकेतमध्ये आपल्याला आढळलेला नाहीये. आता एच ओ आहे का, तर हा हो आहे. PIT पीठ आहे का, तर आहे, पीठ पण आहे डबल. ला तर 3 वेळा आलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा काही संबंध नाही. ला म्हणजे गुड, इथे सरळ सरळ दिसते, गुड पण 3 वेळा आलेले आहे, मग ला म्हणजे गुड. मग असा एक हा शब्द आहे ओडी, हा संकेत आहे जो इथं आहे आणि बाकी इथं वर कुठेच नाहीये, त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे ओडी. सायंकाळी 5 वाजता विशाल फुटबॉलच्या क्लासला जात असताना त्याने त्याचे वडील विरुद्ध दिशेने येताना पाहिले. ओके,
वडिलांनी त्यांच्या खेळाबद्दल थोडी विचारपूस केली. विशालने वडिलांची सावली ही त्याच्या उजव्या बाजूला पडलेली पाहिली. तर संभाषणाच्या दरम्यान विशालच्या वडिलांचा चेहरा कोणत्या बाजूस असेल? आता ही तर उत्तर आहे दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. आता सायंकाळची 5 वाजताची वेळ आहे. याचा अर्थ सावली पडणार पूर्वेकडे, सूर्य इकडे आलेला असणार पश्चिमेकडे. आणि सावली, एखादा माणूस इथे उभा असेल तर सावली इथं अशी पडणार. विशाल आणि वडील एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत होते. म्हणजे विशाल जर पूर्वेकडे बघत असेल तर त्याचे वडील पश्चिमेकडे बघत असतात किंवा उत्तर दक्षिणेकडे. वडिलांनी त्याच्या खेळाबद्दल थोडी विचारपूस केली. विशालने वडिलांची सावली ही त्याच्या उजव्या बाजूस पडलेली पाहिली. विशालच्या उजव्या बाजूस सावली आहे आणि जनरली नाही, संध्याकाळच्या सावल्या ह्या पूर्वेकडेच पडतात अशा. आणि विशालची उजवी बाजू आहे म्हणजे विशाल नक्कीच असा उभा आहे उत्तरेकडे तोंड करून. त्याचे तो बघत आहे उत्तरेकडे आणि त्याचे वडील असे उभे आहेत. यांना कसं नाही. आणि ही त्याच्या वडिलांची सावली जी विशालच्या उजव्या साईडला आहे. तर मग प्रश्न काय आहे? तर संभाषणाच्या दरम्यान विशालच्या वडिलांचा चेहरा कोणत्या बाजूस असेल? विशाल हा आहे तो बघतोय उत्तरेकडे. तर वडील कुठं बघत आहेत? वडील आहेत त्याच्या अपोजिट साईडला, ते बघत आहेत दक्षिणेकडे. आपलं उत्तर आहे दक्षिण, साऊथ. दोन मुले आणि दोन मुली यांना पंगतीमध्ये बसायचे आहे, जेणेकरून दोन मुले हे एकमेकांशेजारी नाही बसणार. तर अशा किती मांडण्या करता येतील? अच्छा, आता आपल्याला 4 लोक दिलेली आहेत. 2 बॉईज आहेत, 2 गर्ल्स आहेत आणि 2 मुले एकमेकांशेजारी बसली नाही पाहिजेत. म्हणजे आपल्याला बी जी जी बी, बॉय गर्ल गर्ल बॉय, बॉय गर्ल बॉय गर्ल आणि गर्ल बॉय गर्ल बॉय, अशा 3 मांडळ्या तर आपल्याला माहिती आहेत. पण आता 2 मुलं आहेत आणि 2 मुले आहेत आणि बॉय लोकांना ह्या 2 जागा मिळाल्या आहेत आणि आपल्याकडे 2 मुले आहेत. मग त्यांची मांडणी किती प्रकारे करता येईल? 2 मुलांची 2 जागेवर तर 2 प्रकारे करता येईल. एकदा उजवीकडे एक मुलगा बसेल आणि एकदा डावीकडे एक मुलगा बसेल. तोच मुलगा डावीकडे किंवा उजवीकडे बसू शकतो. आणि अशीच 2 मुलींची मांडणी ह्या 2 जागांवर किती प्रकारे करता येईल? तर 2 प्रकारे करता येईल. म्हणजे बॉय गर्ल गर्ल बॉय ही मांडणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने 4 प्रकारे करता येईल. तसंच इथे पण बॉय गर्ल ही मांडणी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे 4 वेळा करता येईल. आणि गर्ल बॉय ही मांडणी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे 4 वेळा करता येईल. कारण एखादी मुलगी इथे एकदा बसेल, इथे एकदा बसेल. सिमिलरली एखादा मुलगा इथे बसेल आणि इथे बसेल किंवा इथे बसेल. अशा आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मांडण्या प्रत्येक केसमध्ये करता येतात. आणि आपल्याकडे 3 केस आहेत आणि ही केस किंवा ही केस किंवा ही केस, जेव्हा किंवा येतो ना तेव्हा आपल्याला त्याची ऍडिशन करायची असते. ओके, मग 4 + 4 + 4 उत्तर आहे 12. प्रश्न क्रमांक 57. दिलेल्या वाक्यांवरून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. आर हा एस पेक्षा बुटका आहे पण पी आणि क्यू पेक्षा उंच आहे. ओके, पी आणि क्यू पेक्षा उंच आहे बाबा आर. ओके, आणि तो एस पेक्षा छोटा आहे. एस हा सर्वात उंच आहे. ओके, एस हा सर्वात उंच आहे. आणि पी हा क्यू पेक्षा बुटका आहे. पी हा क्यू पेक्षा बुटका आहे म्हणजे पी इज लेस दॅन क्यू.
मग आपल्याला काय मिळालं, P इज लेस दॅन Q इज लेस दॅन R इज लेस दॅन S, आणि S सर्वात उंच आहे. ओके, तर मग प्रश्न काय, P Q R S यांच्यामध्ये सर्वात कमी उंची कोणाची आहे? या प्रश्नाचे उत्तर द्यायला आपल्याला किती पर्याय पुरेसे आहेत? तर पहिल्या पर्यायामध्ये दिले R हा S पेक्षा बुटका आहे आणि P आणि Q पेक्षा उंच आहे. याच्यावरून तरी एवढं समजतंय की P आणि Q हे R आणि S पेक्षा बुटके आहेत. S हा सर्वात उंच आहे, ठीक आहे, S हा सर्वात उंच आहे, आणि P हा Q पेक्षा बुटका आहे. P हा Q पेक्षा बुटका आहे, जे की R आणि S पेक्षा बुटके आहेत. म्हणजे P सर्वात बुटका आहे हे समजण्यासाठी आपल्याला पहिलं वाक्य आणि तिसरं वाक्य इनफ आहे. S हा सर्वात उंच आहे याची काही गरज नाही, हे माहिती असण्याची काही गरज नाही. S हा सर्वात उंच आहे कारण आपल्याला प्रश्नच की कोण सर्वात कमी उंचीचा आहे विचारले. मग कोण सर्वात उंच आहे हे घेऊन आपण काय, आपल्याला गरज नाहीये त्या माहितीची. म्हणजे आपल्याला S1 आणि S3 इनफ आहेत. जर आपल्याला S1 मधून कळत असेल की R हा S पेक्षा बुटका आहे आणि PQ हे R पेक्षा बुटके आहेत, आणि S3 मध्ये कळत असेल की P हा Q पेक्षा छोटा आहे, तर आपल्याला डायरेक्ट उत्तर येते की आपल्याकडे P सर्वात कमी उंचीचा आहे. त्याच्यामुळे उत्तर आहे S1 आणि S3 हे पुरेसे आहे. क्वेश्चन नंबर 58. 2000 साली राधाचे वय कोमलच्या वयाच्या तृतीयांश होते, तर 2008 मध्ये राधाचे वय कोमलच्या वयाचे निम्मे होते, तर 2001 मध्ये राधाचे वय काय असेल? आपल्याला विचारलेलं आहे 2001 मधील राधाचे वय. हम्म. 2000 साली राधाचे वय कोमलच्या वयाच्या तृतीयांश होते. ओके, 2000 साली R इज इक्वल टू K अपॉन 3, आणि 2008 मध्ये राधाचे वय कोमलच्या वयाचे निम्मे, म्हणजे दोघांच्या वयामध्ये 8 वर्ष ऍड करूया आपण. 8 वर्षांनी म्हणजे 2008 मध्ये राधाचं वय असणार R+8 आणि कोमलचं वय असणार K+8. हे कोमलच्या वयाच्या निम्मे. तर यामधून आपल्याला काय मिळालंय की K इज इक्वल टू CR. आता हे सॉल्व करूया. आता हा 2 आहे तो इकडे घेऊया. 2 गुणिले R+8 इज इक्वल टू K+8. मग 2R+8 इज इक्वल टू K+8. आता हे दोन इकडे प्लस प्लस साइन आहे, हे आपण कट करूया. नाही, इथं 16 असणार ना, 2 आत गेला, इथं 16 असणार, इथं 16 असणार. मग +8 इकडे जाऊन तो असंही मायनस होणार आहे, मग तो इथं असंही 8 होणारच आहे. मग 2R+8 इज इक्वल टू K, आणि K आपल्याला माहिती आहे की 3R आहे. मग 2R+8 इज इक्वल टू 3R.  3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R. 3R.
हा 2r आहे तो इकडे साईड जाऊन मायनस होणार आहे. मग 2r 3r मधनं मायनस झाल्यावर आपल्याकडे rच उरणार आहे. मग r ची किंमत झाली 8. r म्हणजे राधाचे वय. 2000 मध्ये राधाचे वय 8 वर्ष होते. मग 2001 मध्ये काय असणार? 9 वर्ष. उत्तर आहे 9. आकृती 1 ते 6 मधील चिन्हे ठराविक दिशेने फिरत आहेत. तर आकृती क्रमांक 4 साठी कोणता पर्याय योग्य आहे? चार बघा इथं क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतोय. इथं त्यांनी 2 घरं पार केली, एक आणि ह्या दुसऱ्या घरात आला, म्हणजे इकडं आला तो. पुढे जाऊन त्याने 3 घरं पार केली. क्लॉकवाईज चाललंय सगळं घड्याळाच्या दिशेनं. 1 2 3 इथं आला तो. मग पुढच्या वेळेस तो किती घरं पार करणार क्लॉकवाईज डिरेक्शननं? 4 घरं. 1 2 3 4 इथं असणार तो. म्हणजे हे 2 ऑप्शन तर कट झाले. एक तर 2 असेल किंवा 1 असेल. आता स्टार झाला. आता ए बघूया. ए पण दिसतो इथं क्लॉकवाईज डिरेक्शननं फिरताना. आता पहिल्यांदा तो 1 घर पार करून इकडे आलाय, इथे. नंतर तो 3 घर पार करून इथे आला, इथे. आता 1 आणि 3. आता मगाशीच तुम्हाला सांगितलेलं होतं आपल्याला वेगवेगळ्या सिरीज मिळतात. 1 2 3 4 5 सारख्या, म्हणजे नॉर्मल नॅचरल नंबरची सिरीज. 1 3 5 7 9 11 13 ही आहे ऑड नंबरची सिरीज, विषम संख्या. 1 3 5 7 11 13 ही आहे प्राईम नंबरची सिरीज. 2 4 6 8 10 ही आहे समसंख्यांची सिरीज. तर आता इथं 3 क्लॉकवाईज इथं 3 घरं फिरला. मग पुढच्या वेळेस तो क्लॉकवाईज किती घरं जाणार पुढे? तर 5 घरं जाणार. सिंपल आहे. 1 2 3 4 5. मग ए इथं असणार. कुठं असणार? ए इथं असणार. मग आपलं उत्तर आहे ए इथे आणि स्टार आपला खाली. मग उत्तर आहे 1. परत बघू आपण. स्टार कुठल्या सिरीजने फिरलाय? क्लॉकवाईज सिरीजनच फिरलाय. 1 नाही 2 3 4 5 6 या सिरीजने फिरला तो. पण ए कसा फिरलाय? 1 3 5 7 11 या सिरीजने फिरलाय. त्याच्यामुळे आपले उत्तर आहे, आणि हे क्लॉकवाईज, दोघं पण क्लॉकवाईजच रोटेट करतायत. ए. एका घनाच्या भिन्न आकृत्या खाली दिलेल्या आहेत. तर बेरीज या चिन्हाच्या विरुद्ध पृष्ठावरील चिन्ह कोणते असेल? आपल्याकडे कुठली कुठली चिन्ह आहेत? तर स्टार आहे, 2 डॉट, 3 4 बिंदू असलेली आहे, साइड एक प्लस आहे आणि एक क्रॉस आहे. तर स्टारच्या, आता स्टार आपल्याला कोणाच्या विरुद्ध विचारले? तर प्लस साइनच्या विरुद्ध विचारलेलं आहे. तर प्लस साइनच्या आता पहिल्या आकृतीमध्ये दिसते की इथं प्लस साइनच्या शेजारच्याच फेसवर इथं स्टार पण आहे आणि त्या 2 डॉट वाली पण फेस येऊन गेले, म्हणजे हे तर कट झाले स्टार आणि इथं पण क्रॉस आहे, क्रॉस पण कट झाला आणि 2 डॉट कट झाले. म्हणजे आणि प्लस साइन आहे, म्हणजे प्लस साइन तर स्वतःच्या विरुद्ध असू शकत नाही. म्हणजे ही आपल्याकडे या दोघांपैकी एक उत्तर आहे, एक तर 3 डॉट नाही तर 4 डॉट. पण आता म्हणजे 1 कट झाला आणि 4 कट झाला. 2 आणि 3 पैकी आपलं उत्तर आहे. आता एक ऑब्झर्व करा. या आकृतीमध्ये
स्टार, हा 3 वेळा आलाय. मग स्टारच्या अपोजिट कुठली संख्या असू शकते आपण बघूया. 2 तर नाही, 3 नाही, 4 नाही आणि प्लस नाही. मग स्टारच्या अपोजिट असणार आहे क्रॉस. ओके, हे तर झालं. स्टारच्या अपोजिट आहे क्रॉस. आणि अजून एक आपण ऑब्झर्व करूया. इथं 2 पण 3 वेळा आलाय, 2 ही डॉट. मग त्याच्या अपोजिट स्टार नाहीये, क्रॉस नाहीये, 3 नाहीये, प्लस नाहीये. मग 2 ला अपोजिट काय असणार आहे? कोण कोण नाहीये त्याच्या शेजारचे फेस कुठले कोण कोण येतात त्याच्यामध्ये? प्लस येते, स्टार येते, इथे 2च्या इथं प्लस येते, इथं क्रॉस येते आणि इथं 3 येते आणि इथं स्टार सुद्धा येते. मग प्लस नाही, 3 नाही, स्टार नाही, क्रॉस नाही. मग त्याच्या अपोजिट काय होऊ शकतं? तर उरला कुठला? 4. दोन येऊ शकतो का? तर 2 स्वतःच म्हणजे 2 डॉट वाला फेस हा स्वतःच आहे. त्याच्या अपोजिट 2 येऊ शकत नाही, क्रॉस येऊ शकत नाही, क्रॉस येऊ शकत नाही, प्लस येऊ शकत नाही, स्टार येऊ शकत नाही, 3 येऊ शकत नाही. मग उरला कुठला ऑप्शन? 4. म्हणजे 2च्या अपोजिट असणारे 4 डॉट असलेला फेस. मग हा पण ऑप्शन कट झाला. उत्तर काय आहे? 3. इथे एवढा आपण परत डिस्कस करू आपण हा प्रश्न, कारण खूप कॉम्प्लिकेटेड झालेला आहे. आपल्याकडे अवेलेबल कोणत्या कोणत्या आकृत्या आहेत? प्लस आहे, स्टार आहे, गुणाकार आहे, 2 डॉट, 3 डॉट आणि 4 डॉट. ओके, तर इथे 3 वेळा आलेली गोष्ट कुठली? बघा, स्टार आहे. 3 वेळा, 3 आकृतींमध्ये आपल्याकडे स्टार आहे. तर मग शेजारी जे फेस आहे ते ऑब्झर्व करायचे. 2, 3, 4 प्लस. मग 2 गेला, 3 गेला, 4 गेला आणि प्लस गेला. मग स्टारच्या अपोजिट काय स्टारच्या अपोजिट काय राहिला? क्रॉस राहिला. मग स्टारच्या अपोजिट असणारे क्रॉस. ओके, आता हे गेलं. आणि कुठला अजून फेस आपल्याकडे कंटिन्यू येतोय? तर 2 डॉट असलेला फेस आपल्याकडे कंटिन्यू येतोय. मग त्याच्या अपोजिट काय नसणार आहे? स्टार नसणारे, प्लस नसणारे, क्रॉस नसणारे, 3 नसणारे. मग 2 ला उरला कुठला अपोजिट फेस? तर 4. मग 2 ला अपोजिट फेस असणारे 4. ओके, आता बघू 3. तर 3च्या अपोजिट फेस आपल्याला काढायचा आहे. तर 3च्या ऍडजेसंट म्हणजे शेजारी कुठले कुठले हे आहेत? स्टार आहे, 2 आहे, 4 आहे आणि आपल्याला प्लसच्या अपोजिट काढायचं आहे, नाही का? सॉरी. तर प्लसच्या शेजारी शेजारी कुठले आहेत? तर क्रॉस आहे, 2 आहे आणि स्टार आहे. म्हणजे क्रॉस तर गेला, 2 गेला आणि स्टार सुद्धा गेला. मग ऑप्शन कुठले कुठले उरत आहेत? आता प्लस स्वतः त्याच्या अपोजिट आपल्याला एक तर 3 असू शकतो, नाहीतर 4 असू शकतो. पण आपण ऑलरेडी डिराईव्ह केलंय की 3च्या अपोजिट 4 आहे, 2च्या अपोजिट 4 आहे, सॉरी 2च्या अपोजिट 4 आहे. तर मग असा एकच फेस आहे ज्याचा अपोजिट आपल्याला कुठला सापडलेला नाहीये. विरुद्ध पृष्ठ आपल्याला 3चा सापडलेला नाही, 4चा विरुद्ध पृष्ठ आहे 2, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कट झाला. मग उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 61. 100 मीटर शर्यतीमध्ये रामने श्यामच्या 20 मीटर पुढून सुरुवात केली. काय झाले?
रामने श्यामच्या 20 मीटर पुढून सुरुवात केली. शर्यतीमध्ये श्याम पहिला आला. तेव्हा राम त्याच्या 10 मीटर मागे होता. जर राम श्याम दोघांनी बरोबर शर्यतीत सुरुवात केली असेल तर त्याच्या वेगांचे गुणोत्तर काय? आता हे बघा, बरोबर शर्यतीत सुरुवात केली आणि शर्यत जेव्हा समाप्त झाली तेव्हा तर टाइम अप झालेला आहे, म्हणजे टाइम तर एकच आहे दोघांसाठी पळण्याचा. ओके, डिस्टन्स वेगवेगळा आहे. 100 मीटर शर्यतीमध्ये रामने श्यामच्या 20 मीटर पुढून सुरुवात केली, म्हणजे आणि तो 10 मीटर मागे सुद्धा होता जेव्हा शर्यत संपली तेव्हा. म्हणजे रामने इफेक्टिव्ह डिस्टन्स किती रन केलंय, तर मग 100 मधनं ऑलरेडी तो 20 मीटर पुढून सुरुवात केली, म्हणजे 20 मीटर ते गेले आणि तो शर्यत संपली तो 10 मीटर मागेच होता, ते 10 मीटर मागे ते पण गेले. म्हणजे रामने इफेक्टिव्हली 70 मीटर राम पळालाय. ओके, पण श्याम 100 मीटर पळालाय. श्यामनं शून्यापासून सुरुवात केली, मग त्याचा 100 मीटर. श्यामचं डिस्टन्स आहे 100 मीटर आणि रामचं डिस्टन्स आहे 70 मीटर. टाइम दोघांनी एकच घेतला पळण्यासाठी, जेवढं डिस्टन्स आहे तेवढं. तर आपल्याला स्पीडचं गुणोत्तर विचारले. स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइम, अंतर भागिले वेळ. मग आपण ॲझ्युम करूया की रामचं डिस्टन्स आहे, रामचं स्पीड आहे S1. ओके, आणि श्यामचं स्पीड आहे S2. रामने किती डिस्टन्स कव्हर केले, तर 70 मीटर डिवायडेड बाय टाइम, जेवढा घेतला तेवढा. श्यामने किती डिस्टन्स कव्हर केले, तर 100 मीटर डिवायडेड बाय टाइम, जेवढा दोघांनी घेतलाय तेवढा. मग दोघांचीही टाइम सिमिलर आहे, मग टाइम कॅन्सल आउट झालं. मग काय झालं, 70 भागिले 100, 0 0 कॅन्सल आउट झाले, 7 डिवायडेड बाय 10. मग आपलं उत्तर आहे 7 डिवायडेड बाय 10. रामने इफेक्टिव्हली 70 मीटर रनिंग केली आहे आणि श्यामने 100 मीटर रनिंग केली, आणि दोघांनी सिमिलर टाइम घेतलेला आहे. आणि स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, उत्तर आहे 7 तास 10. 4 सेमी बाजू असलेल्या घनाला सर्व बाजूने रंगवलं आहे. त्यानंतर 1 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनामध्ये विभाजन केले, तर असे 1 सेंटीमीटर बाजू असलेले किती घन मिळतील ज्यांची फक्त एकच बाजू रंगीत आहे? आपल्याला घन दिलंय 4 सेंटीमीटर बाजू असलेला. Oh God. आपल्याला घन मिळालाय 4 सेंटीमीटर बाजू असलेला आणि त्याला सर्व बाजूनी कलर दिलेला आहे. सर्व बाजूनी कलर दिलेला आहे ह्याला, आणि ह्याची आपण 1 सेंटीमीटर अशी बाजू असलेल्या घनामध्ये विभाजन केलेले आहे. म्हणजे आपण अशी विभाजन करणार. त्याची ड्रॉइंग इतकी चांगली नाहीये, एवढं समजून. ओके, आता हे 1 सेंटीमीटर बाजू असलेले घन आपण हे केलेत, डिवाइड केलेत, आणि ह्याला सगळ्यांना कलर दिलेला आहे. ॲझ्युम करूया व्हाईट कलर दिलाय सगळ्यांना. तर मग हेच असे 4 स्क्वेअर्स आहेत, त्यांची एक बाजू रंगवली, बाकीची बाजू तर खाली आतमध्ये घनामध्ये असणार आहे.
त्याच्यामुळे बाहेरून कलर दिलेला आहे, त्याच्या बाकीच्या सगळ्या बाजू आतमध्ये असल्यामुळे त्या सेफ राहिलेल्या. म्हणजे हे 4 घन दिसत आहेत का, याच घनांची एक बाजू रंगीत आहे. असं या मोठ्या घनाच्या एका साईडचे 4 घन आहेत. तसे हे 4 घन पण असणार आहेत ज्यांची एक बाजू कलरफुल आहे. हे 4 घन पण असणार आहेत. आणि हे घनाला किती बाजू असतात, 6. 6 गुणिले प्रत्येक बाजूला 4 असे क्यूब आहे, ज्याला आपल्याला एकच बाजू रंगीत असेल त्यांची असे 4 सापडतात प्रत्येक बाजूमध्ये. असे आपल्याकडे 6 बाजू आहेत. मग 6 चोक 24. उत्तर आहे 24. एक बर्थडे पार्टीमध्ये विशाल डावीकडून 36व्या जागेवर उभा आहे आणि सोहन उजवीकडून 48व्या जागेवर उभा आहे. ओके, हा विशाल आहे आणि हा सोहन आहे. विशाल डावीकडून 36व्या जागेवर उभा आहे आणि सोहन उजवीकडून 48व्या जागेवर उभा आहे. आणि पुढे काय केलं, जेव्हा ते एकमेकांसोबत जागा बदलतात तेव्हा विशाल डावीकडून 48वा उभा राहतो. म्हणजे विशाल आता इथं आलाय याच्या जागेवर. ओके, तर तो डावीकडून 48वा आता चालू. डावीकडून 48वा. याचा अर्थ काय, तर डावीकडून आहे उजवीकडून झालं. एक मिनिट. विशाल डावीकडून 36व्या जागेवर उभा आहे आणि सोहन उजवीकडून 48व्या जागेवर उभा आहे. बरोबर आहे ना. विशाल डावीकडून 36वा आहे आणि सोहन उजवीकडून 48वा. ओके, जेव्हा ते एकमेकांसोबत जागा बदलतात तेव्हा विशाल डावीकडून 48वा. अच्छा, म्हणजे विशाल इकडे आला आणि तो झाला डावीकडून 48वा. तर सोहनची उजवीकडून नवी जागा कोणती, तर सोहनची आपल्याला तर राईट हँड साइडहून नवीन जागा काढायची. मग अशी तो 48वा होता उजवीकडून, पण तो आता विशालच्या जागेवर आला. ओके, आणि विशाल इकडे सोहनच्या जागेवर आला. मग विशालची आत्ताची जागा काय आहे, तर इकडे तो मग सोहनच्या पूर्वीच्या जागेवर विशालची नवीन जागा आहे. म्हणजे सोहनची पूर्वीची जागा उजवीकडून 48वी होती ना, तर मग आता हा विशाल हा उजवीकडून 48वा असणार आहे. आणि नवीन माहिती काय इन्फॉर्मेशन ऍड झाली, तर तो डावीकडून पण 48वा आहे. ओके, मग विशालची आधीची जागा आणि विशालची नवीन जागा ही सोहनच्या आधीच्या जागेवर आहे. मग सोहनची आधीची जागा ही डावीकडून 48वी होती. ओके, मग सोहन डावीकडून 48वा होता आणि विशाल डावीकडून 36वा होता. मग ह्या दोघांच्या मध्ये किती लोक बसलेली होती, तर 48 मायनस 36 म्हणजे किती, 12. या दोघांच्या मध्ये 12 लोक बसलेली होती. ओके, तर आपल्याला काय करायचं, नवीन सोहनची उजवीकडून नवीन जागा. आता ह्या दोघांमध्ये असं, आता नवीन जरी त्यांनी इंटरचेंज केलं असते तरी मधली 12 लोक तर तशीच राहणार आहेत. मग मधली 12 लोक आणि ही ही उजवीकडची ही 48 लोक. 48 प्लस ही मधली 12 लोक किती, 48 प्लस 12 इज इक्वल टू 60. मग आता सोहन हा डावीकडनं त्याच्या 60 लोकांना क्रॉस करून इथं आता सोहन आलेला आहे. मग उत्तर आहे आपलं 60. परत सांगते, विशाल आधी डावीकडून 36वा होता आणि सोहन उजवीकडून 48वा होता. त्यांनी जागा अदला बदल केली, म्हणजे विशाल सोहनच्या जागी आला आणि सोहन विशालच्या जागी आला. कट करते. म्हणजे हा सोहन आहे आणि हा विशाल आहे. तेव्हा विशालची जागा डावीकडून 48वी झाली. ही नवीन इन्फॉर्मेशन आपल्यात ऍड झाली. याचा अर्थ काय, तर सोहन मगाशी पण डावीकडनं 48वा होता
मग सोहन आणि विशाल मध्ये किती लोक होती? 48 मायनस 36, तर 12 लोक त्या दोघांमध्ये बसलेली होती. आता सोहन या जागेवर आले, विशालच्या जुन्या जागेवर. तर मग तो उजवीकडनं किती लोक असणार आहेत त्याच्याकडे? तर उजवीकडनं इथून 48 लोक ऑलरेडीची आणि प्लस मधली 12 लोक, अशी मिळून 60 लोक असणार आहेत. सोहनच्या उजवीकडूनची नवी जागा 60 हवी आहे. प्रश्नात दिलेल्या घडीनुसार उत्तरामधील कोणती आकृती तयार होते? त्यांनी घडी कशी केलेली आहे? आधी सर्कल, मग त्याचा हाफ सर्कल, आणि मग अशी त्याचे 3 तुकडे करून त्यांनी घडी केलेली आहे. मग आता हा तुकडा उघडताना कसा येणार? त्याचा हाफ सर्कल होणार ऑलरेडी. असं येणार ते. ओके. आणि पूर्ण ओपन केल्यानंतर इथे एक चौकोन येईल, इथे एक येईल, इथे एक येईल, इथे एक येईल, इथे एक येईल आणि इथे एक येईल. अशी कुठली आकृती आपल्याला दिसते 6 चौकोनवाली? तर ही. मध्ये हे नाहीये, मध्ये असे त्रिकोण चौकोन असे नाहीयेत. आणि इथं मध्ये सेपरेट आकृती आहे, मध्ये ओव्हरलॅप झाल्यावर ते दिसून येणार. इथे ओव्हरलॅप झाल्यावर ते दिसून येणार थोडंफार वेगळं. ओके, असं सर्व आकृत्या सिमिलर असल्याशिवाय ओव्हरलॅप सिमिलर होणार नाही. त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. इथं अशी डायग्राम पाहिजे. इन दिस ओके सेमच आहे. एका सामान्य वर्षात 23 मार्चला जर मंगळवार असेल तर त्या वर्षामध्ये 28 जुलैला कोणता वार असेल? अच्छा, 23 मार्चला मंगळवार होता. मग मार्च मध्ये किती दिवस उरले? 31 मायनस 23, 8 दिवस उरले. आणि त्याच्यानंतर मार्च नंतर काय? मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलै. मार्च मध्ये 8 दिवस उरले. त्याच्यानंतर काय असणार आहे? एप्रिल, मे, जून आणि जुलै. एप्रिल मध्ये 30 दिवस, मे मध्ये 31 दिवस, जून मध्ये 30 दिवस, जुलै मध्ये 18 दिवस आहेत आपल्याकडे. त्यांची ऍडिशन काय झाली? 6 आणि 7 आणि 8, 7 दुणे 14 आणि 15, 3 आणि 3 6 आणि 3 9 10 11, 115. इथं 18 जुलै आहे ना, सॉरी, इथं 18 असणार. मग 6 होते ना, मग इथं 117. परत पहिल्यापासून सांगते. हम्म, 23 मार्चला मंगळवार होता. Then what was the time of the day of the week on 18th जुलै? मग आपल्याला 18 जुलैचं काढायचंय. मार्च मध्ये उरलेले दिवस 31 मायनस 23 मार्च, उरलेले दिवस 8 मार्च मधले. एप्रिल मध्ये 30,
मे मधले 31, जून मधले 30 आणि 18 जुलै म्हणजे 18 ते 8 दुने 16 आणि 1 17, 3 त्रिक 9 10 11, 117 दिवस आपल्याकडे मिळालेले आहे. मग 117 दिवसामध्ये किती आठवडे आणि उरतात आणि किती दिवस होतात जे आठवड्यामध्ये नाही आहेत? ह्याला 7 ने डिवाइड करू. 7 एके 7, 8 9 10 11, उरले किती? 47. 7 चुकून 42, 7 चुकून 42 उरले, 42 झाले आणि मग उरले 5 दिवस जे आठवड्यामध्ये, हे ऑड दिवस आपल्याकडे आलेले आहेत, जे आठवड्यामध्ये नाही आहेत. आठवड्यामध्ये आहेत पण ते आपल्याला कंप्लीट आठवडा मिळालेला नाही. मग आपण 23 मार्चला मंगळवार होता ना, तर त्या 23 मार्चच्या मंगळवारमध्ये 5 दिवस ऍड करणार नवीन. काय मग? मंगळवारमध्ये बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि आला कुठला 5वा? रविवार. आपलं उत्तर असणार आहे रविवार. कसं केलं आपण? मार्च मध्ये उरलेले दिवस 8, एप्रिल, मे, जून आणि जुलैमध्ये जेवढे दिलेस 18 जुलैला आपल्याला वार पाहिजे ते. मग त्या सगळ्यांची ऍडिशन केली, जेवढा नंबर मिळाला त्याला आपण 7 न आठवडे तयार करण्यासाठी डिवाइड केला. म्हणजे आपल्याकडे 16 आठवडे मिळाले पण उरलेले वरचे 5 दिवस आहेत. मग वरचे 5 दिवस आपण 23 हे मंगळवार मध्ये ऍड केले. मंगळवार प्लस 5 दिवस. मंगळवारचा पुढचा 5वा दिवस कुठला असणार आहे? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि पुढचा 5वा रविवार असणार आहे. मग उत्तर आहे रविवार. MNO, PQR आणि S हे एका कुटुंबाचे सदस्य आहेत. MNO, PQR आणि S हे एका कुटुंबाचे सदस्य आहेत, ज्यामध्ये 4 वयस्कर असून 3 बालके आहेत. ओके. S ही मुलगी आहे. बालकांमध्ये S ही मुलगी आहे, ही माहिती आपल्याला महत्वाची. बालकांमध्ये S ही मुलगी आहे. मुलगी म्हणजे आपण अजून करूया गोल आणि मुलगा म्हणजे हे चौकोन. S ही बालकांमध्ये मुलगी आहे. 3 बालके आहेत आणि 4 अडल्ट आहेत. R आणि O या जावा असून R ही गृहिणी आहे. ओके. R आणि O जावा आहेत म्हणजे त्या स्त्री आहेत. ओके. आणि त्यांचं 2 भावांशी लग्न झालेलं आहे. ओ. N इंजिनियर असून R आणि O पैकी एका बरोबर विवाहित आहे. ओके. P चा R सोबत विवाह झालेला आहे. P चा R सोबत विवाह झालेला आहे आणि त्यांनी सांगितले N इंजिनियर असून O आणि R मध्ये कोणाशी तरी त्याचं लग्न झाले. R शी तर P चं लग्न झाले म्हणजे N चं O शी लग्न झाले. P चा R सोबत विवाह झालेला असून S हे त्यांचे अपत्य आहे. त्यांचे अपत्य आहे S आणि S आपल्याला दिलेला आहे की तर S ही मुलगी आहे. बोल. तर Q कोण? तर आपल्याला Q बघायचा आहे. ओके. O चा मुलगा असू शकतो. O चा मुलगा Q. N ची मुलगी नाही, कारण हा बघा PONR हे 4ही ऍडल्ट झाले आता आणि आपल्याकडे 3 बालके होती. मग 3 उरले किती? उरले कोण कोण? Q, S आणि M हे 3 बालक असणार आहेत, हे तर फिक्स आहे. आणि बालकांमध्ये S हीच मुलगी आहे, बाकी ही 2 आता त्यांनी S मुलगी दिली आहे फक्त, त्याच्यामुळे Q आणि M हे 2 मुलं झाले म्हणजे Q हा मुलगा झाला. मग तो मुलगी असू शकत नाही. S चे वडील नाही, S हा लहान मुलगा आहे, बालक आहे, त्याच्यामुळे तो वयस्कर असू शकत नाही. आणि R चा भाऊ असू शकतो का? नाही. तर R अडल्ट आहे आणि त्याच्यामध्ये Q, S, M हे 3 बालक आहेत, त्याच्यामुळे तो R चा भाऊ असू शकत नाही. आपल्याकडे ऑप्शन कुठला उरलाय? O चा मुलगा. तर Q हा O चा मुलगा असू शकतो त्यातले तर. नेक्स्ट क्वेश्चन 67. काही प्रिंटिंग मिस्टेक झालेल्या आहेत तर त्या आपण इथे एक्सप्लेन करू. क्वेश्चन नंबर 67. रेक्टँगल मध्ये x चौकोनात आहे, तर याचा संकेत काय आहे? हा संकेत कोणत्याही आकारात काढला म्हणजे कोणत्याही साईज मध्ये काढला, म्हणजे असं काय नॉर्मल रेक्टँगल काढला किंवा मोठा रेक्टँगल काढला तरी त्याचा अर्थ x² + x असाच होतो. आणि सर्कल मध्ये y काढला तर
त्या संकेताचा अर्थ y प्लस रूट वाय होतो. रूट वाय म्हणजे त्याचा वर्गमूळ. ओके. तर आपल्याला दिलं काय, आपल्याला खालील राशीची किंमत काढायची आहे. इथे बघा 9 आहे आतमध्ये, 9 आधी सर्कल मध्ये आहे आणि त्याच्यानंतर बाहेर रेक्टँगल मध्ये आहे. ओके. मग त्या राशीची किंमत आपण कसे काढू शकतो? तर हे मी सॉल्व्ह करूनच दाखवत आहे तुम्हाला इथे. 9 जेव्हा सर्कल मध्ये असेल तर त्याची किंमत काय येणार? एखादी राशी सर्कल मध्ये असल्यावर त्याची किंमत आहे काय आहे? तर y सर्कल मध्ये असताना त्याची किंमत आहे y प्लस रूट वाय. 9 प्लस रूट 9. ओके. 9 प्लस रूट 9 अशी त्याची किंमत आहे, y प्लस रूट वाय. रूट 9 म्हणजे 9चं वर्गमूळ काय आहे? तर 3. आणि 9 जसाचे तसे 9 प्लस 3 इज इक्वल टू 9 आणि 3 12. आपल्याला ह्याची किंमत सर्कल मधल्या 9ची किंमत मिळाली आहे 12. आता हा 12 स्क्वेअर मध्ये येणार. सर्कल स्क्वेअर मध्ये जी सर्कल मधल्या 9ची किंमत आपल्याला 12 मिळाली आहे ती आपण इथे पुट करणार आणि त्याच्या बाहेर अजून परत स्क्वेअर आहे, चौकोन आहे. आणि मग चौकोनामध्ये 12 असला तर त्याची किंमत काय असणार आहे? तर त्याची आपल्याला संकेत काय दिलेला आहे चौकोनामध्ये x असताना? एक्स स्क्वेअर प्लस एक्स. मग आपल्याला इथं 12ची किंमत काय, 12 आपण कसं ट्रान्सफॉर्म करणार की 12चा स्क्वेअर प्लस 12. ओके. म्हणजे 144 प्लस 12 ते आलं 156. आणि पुढची राशी आहे स्क्वेअर मध्ये 1. मग ते काय, 1 चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 2. आणि परत 196 सर्कल मध्ये आलेला आहे. तर मग 196 प्लस स्क्वेअर रूट मध्ये 196, कारण त्याची व्हॅल्यू सर्कल मध्ये एक्स मध्ये असल्यावर त्याचा संकेत आहे एक्स प्लस रूट एक्स. म्हणून सर्कल मध्ये 196 असताना त्याची किंमत असणार 196 प्लस अंडर रूट 196 म्हणजे 196. आणि 196 कशाचा वर्ग आहे? तर तो आहे 14चा वर्ग. 196 प्लस 14 ते आले 210. आपल्याला किंमत ह्या पूर्ण राशीची काढायची आहे. याची किंमत आपण काढली, त्याची आली आहे 156. आधी आपण सर्कल मध्ये 9 घेतला, त्याची किंमत काढली, ती 12 आली. आणि परत ती 12 स्क्वेअर मध्ये आहे, तर मग त्याची वेगळा संकेत यूज करून त्याची किंमत काढली, तर त्याची 156 किंमत आली. तसंच आपण स्क्वेअर मध्ये 1 ची किंमत पण काढली आहे, ती आहे 2. आणि सर्कल मधल्या 196 ची किंमत पण सेपरेट आपण काढली आहे, ती आहे 210. 210, 156 आणि 2. आणि आता ह्याची पूर्ण किंमत काय असणार? 156 मायनस 2 प्लस 210. त्याची किंमत आली आहे 364. म्हणजे आपलं उत्तर आहे 364. 3 पंप 8 तास काम करून टाकी 2 दिवसात खाली करत असतील तर 4 पंप किती तास काम करून 30 टाकी 1 दिवसात खाली करू शकतात? टाकी तर सिमिलर आहे. ओके. तर मग 3 पंप गुणिले 8 तास ना, 8 तास काम करतायत. किती दिवस काम करतायत? 2 दिवस काम करतात. इक्वल असणार, कारण इक्वलच पाणी आपल्याला खाली करायचं. ओके. मग एकच व्हॉल्यूम तर पाण्याचा सेमच आहे. मग इक्वल इज इक्वल टू 4 पंप 30 टाकी 1 दिवस करतायत बरं का. आणि तास आपल्याला काढायचं, मग आपण 1 तास अजून करूया. मग 3 पंप 8 तास काम करून 2 दिवसात टाकी खाली करतायत, बरोबर. तर मग 4 पंप 1 दिवसात किती तास काम करून ती टाकी खाली करू शकतात? म्हणजे आपल्याला एक्स काढायचं इथं. ओके. मग 3 गुणिले 8 गुणिले 2 इज इक्वल टू 4 गुणिले एक्स. मग 3 गुणिले 8 गुणिले 2 अपॉन 4 इज इक्वल टू एक्स. मग 4 1 4, 4 2 8, 2 2 4, 4 3 12. एक्स म्हणजे 12 आवर्स. प्रपोर्शनलिटी लावायची इथे. व्हॉल्यूम तर सेमच आहे, पाणी तर सेमच आहे टाकीमध्ये.
सेमी, 4 सेमी, 5 सेमी बाजू असलेल्या काटकोन त्रिकोणात 3 सेमी बाजूने फिरवून त्याचा कोणाकार तयार केला तर कोणाचे घनफळ काय? आपल्याला काय विचारले त्याने? व्हॉल्यूम विचारले कोणाचा. काटकोन त्रिकोणानुसार आता पायथागोरस थेरम नुसार इथं 5 पाहिजे, इथं 3 घेऊया आपण आणि इथं 4 घेऊया आणि 3 सेमी बाजूने फिरवून त्याचा कोणाकार तयार केला. म्हणजे या बाजूने त्यांनी गोल फिरवलाय, त्याचा कोन तयार केलाय. म्हणजे तो असा दिसणार. आणि ही तर ती रेडियस काय असणार आहे? 3 सेमी बाजूने फिरवलंय म्हणजे हे 3 असणार आहे, हे 5 आणि याची हाईट असणार आहे 4. ओके. तर त्याचे घनफळ काय? तर कोणाच्या घनफळ म्हणजे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच डिवायडेड बाय 3 किंवा 1/3 पाय आर स्क्वेअर एच. वन बाय 3 गुणिले पाय, आपल्याकडे रेडियस किती आहे? तर 3 आर स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर 9 गुणिले एच. एच काय आपली हाईट? 4 ते 4. आता हा 3 1 3 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12, हे 12 झाले आणि पाय तसेच ठेवूया. पाय 12 पाय, उत्तर आहे 3. दिलेल्या माहितीवरून प्रश्नाचे उत्तर द्या. येत्या टूरसाठी टेनिस कोच 4 खेळाडूंची टीम बनवत आहेत. 7 खेळाडू उपलब्ध आहेत, त्यातील MNO हे पुरुष आणि PQRS या स्त्रिया आहेत. टीम मध्ये किमान 2 मुली असाव्यात आणि सर्व खेळाडू एकमेकांसोबत खेळणारे असावेत. पण ओके ठीक आहे, आता हे पुढचं आपण नंतर वाचू. आपल्याकडं MNO ही मुलं आहेत, मुली आहेत का मुलं आहेत? पुरुष आहेत. ओके, पुरुष आहेत आणि PQRS ह्या स्त्रिया आहेत, या स्त्रिया आहेत. N हा P सोबत खेळत नाही. आपल्याला दिलेलंच आहे त्याने की 2 मुली पाहिजेत आणि खेळाडू एकमेकांसोबत खेळणारे पाहिजेत. जे एकमेकांसोबत खेळत नाही ते आपल्याला टीम मध्ये नको. तर मग N हा P सोबत खेळत नाही, N हा P सोबत खेळत नाही. O हा S सोबत खेळत नाही, O हा S सोबत खेळत नाही आणि P ही R सोबत खेळत नाही, P ही R सोबत खेळत नाही. जर R ची निवड झाली आहे आणि N ची निवड नाकारली आहे, R ची निवड झाली म्हणजे आपल्याकडे 4 टीम मध्ये R तर आहे आणि N ची निवड नाकारली, तर खालीलपैकी टीमसाठी पर्याय कोणता? आपण पहिला बघू. MOPR. आता MOPR असू शकतो का? MOPR नसणार, कारण PR सोबत खेळू शकत नाही, त्याच्यामुळे फर्स्ट ऑप्शन गेला, कट झाला. MOQR. MOQR हा ऑप्शन असू शकतो, MOQR, कारण हे सर्व लोक एकमेकांशी खेळत आहेत आणि याच्यामध्ये 2 स्त्रिया सुद्धा आहेत, Q आणि R. नेक्स्ट बघूया. MORS. MOR आणि S नाही, O आणि S एकमेकांसोबत खेळत नाही, त्याच्यामुळे नाही. MPRS. MPRS नाही, P आणि R एकमेकांसोबत खेळत नाही, त्याच्यामुळे तो ऑप्शन कट झाला.
आपल्याकडे योग्य ऑप्शन आहे MOQR. विसंगत संख्या ओळखा. आता दिलेल्या सिरीज मध्ये बघा 1 × 1 किती येतं, 1 येते, जो की 1 स्क्वेअरच्या इक्वल आहे. 1 × 4 काय येतात 4 आणि त्याचा स्क्वेअर रूट काय येतो 2, ते येते मिडल संख्या. म्हणजे आपल्याला 1 to 4, 1 × 4 = 4, जे की 2 चा स्क्वेअर आहे. सिमिलरली 1, 3, 9 मध्ये पण तेच आहे. 1 × 9 is 9, 9, आणि 9चं स्क्वेअर रूट काय आहे, क्षेत्र काय म्हणतात त्याला स्क्वेअर रूटला, वर्गमूळ का, स्क्वेअर रूट 3 आहे 9चं स्क्वेअर रूट. तसं सिमिलरली 4, 6, 9, 9 चौक 36 आणि 36चं स्क्वेअर रूट आहे 6. ओके, पण या संख्येमध्ये तसं होत नाही. आपली विसंगत संख्या आहे 8, 8, 1. कडेच्या दोन संख्यांनी जो गुणाकार करतो ना, ती मधल्या संख्येचं स्क्वेअर आली पाहिजे, वर्ग आला पाहिजे मधल्या संख्येचा. ही त्याची टेक्निक आहे. ₹450 मुद्दल आणि 4.5 रुपये 5% प्रतिवर्ष सरळ व्याजाने ₹81 व्याज मिळण्यासाठी किती वर्ष लागतील? काय दिले आपल्याला, मुद्दल दिले ₹450 मुद्दल, 4.5% व्याज, आणि आपल्याला नाही 5% रेट दिलेला आहे व्याजाचा, आणि ₹81 आपल्याला व्याज दिलेलं आहे, की बाबा इतकं व्याज आपल्याला मिळणार आहे. तर आपल्याला काय काढायचंय, टाइम काढायचा. तर सरळ सिंपल इंटरेस्ट डायरेक्ट फॉर्म्युला, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P × R × T डिवायडेड बाय 100. मग सिंपल इंटरेस्ट आपल्याला दिलाय की ₹81 मिळणार आहे. मग 81 इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट काय दिली आपल्याला ₹450. 450 गुणिले रेट दिलेला आहे 4.5, 4.5 गुणिले टाइम आपल्याला काढायचा आहे डिवायडेड बाय 100. 100 डिवायडेड इकडे डिवायडेड ते इथे जाऊन मल्टिप्लाय होणार, म्हणजे 81 गुणिले 100, आणि हे 450 आणि 4.5 इथे येऊन डिवाइड होणार. 450 गुणिले 4.5 इज इक्वल टू टाइम. ओके, तर मग हे 0 0 कट झाले. 81 गुणिले 10 अपॉन 45 गुणिले 4.5, म्हणजेच 81 गुणिले 100 इज इक्वल अपॉन 45 गुणिले 45. खालचं हे पॉइंट कॅन्सल करा, वर खाली 10 ने मल्टिप्लाय करू. हम्म, 81 0 0, 81 गुणिले 100 8100, आणि 45 गुणिले 45 25 आणि 25. मग 8100 ला 2025 न भाग दिला तर त्याचं उत्तर 4 येतं. 25 चोक 100 आणि 2 चोक 8. सरळ दिसते 2025 गुणिले 4, 4 2 9 10, 4 4 2 8. उत्तर आहे 8000. याचं उत्तर आहे 4 वर्ष. 4 इज इक्वल टू T. कसं काढलं आपण, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P × R × T अपॉन 100. आपल्याला T काढायचं होतं, आपण हे इकडे मल्टिप्लाय केलं, सिंपल इंटरेस्ट × 100, आणि हे P आणि R आहेत हे इकडे डिवाइड केलं, P × R इज इक्वल टू, आता इथं टीच राहिला, इज इक्वल टू T. सिंपल इंटरेस्ट आपल्याकडे आहे किती, आपल्याला दिलेलं ₹81. प्रिन्सिपल आहे ₹450, रेट आहे 4.5 रुपये, आणि ते सॉल्व्ह करून आपल्याला टाइम मिळालेला आहे 4 वर्ष. जर A चे 10%
ए चे 10% बी आहे, बी चे 25% सी आहे, सी चे 20% डी आहे आणि बी ची किंमत 100 असेल तर 6D + 5A ची किंमत त्यांनी विचारली आहे. एक मिनिट. आपल्याला दिलं काय आहे, बी ची किंमत 100 दिली आणि बी काय आहे, ए चे 10%. मग ए चे 10% हे 100 आहे, म्हणजे ए काय झाला, हे 100 इकडं हे कट झालं आणि हे 10 तिकडं मल्टिप्लाय झालं, ए झाला 1000. ओके, ए आहे 1000, बी आहे 100 आणि बी चे 25% सी आहे. म्हणजे सी 100 चे 25% म्हणजे काय असणार आहे, तर 100 चे 25% हे 25 असणार आहे. ओके, आणि सी चे 20% डी आहे आणि 25 चे 20% काय असणार आहे, 25 चे 20%, 0 0 कॅन्सल झाला आणि 5 5 25, 5 2 10, 2 5. डी चा हे आहे किंमत आहे 5. तर आपल्याला किंमत कशाची विचारली, 6D + 5A. 6 × 5 + 5 × 1 आहे 1000. 5 30 + 5000 म्हणजे 5030. उत्तर आहे आपलं 5030. खालीलपैकी कोणते अक्षर तर्कदृष्ट्या प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ठरेल. तर आता ह्या दोन अक्षरा जे दोन संख्या आहेत ना त्यांची डिफरन्स काढा. 1 आणि 3 मध्ये डिफरन्स आहे 2, 4 आणि 9 मध्ये डिफरन्स आहे 5 आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन करा. 5 दुने 10. तर ABCD मध्ये 10वं अक्षर असणार आहे जे. ओके, 6 आणि 0 मध्ये डिफरन्स आहे 6, 7 आणि 3 मध्ये 4 आणि 6 चूक 24, 24वा अक्षर आहे X. तसेच मग आता आपल्याला काय 5 4 आणि 1 मध्ये 3 आणि 9 आणि 8 मध्ये काय आहे 3. तिसरा अक्षर कुठले, A B आणि C. उत्तर आहे C. काय 1 आणि 4 मध्ये डिफरन्स आहे 3 आणि 9 आणि 8 मधला डिफरन्स 1, 3 1 3. मग तिसरा कुठला अक्षर आहे तर C. ओके, 150 मीटर लांबीची रेल्वे 68 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे. अनिकेत रेल्वेच्या समांतर पळत आहे. ओके, किती वेगाने पळत आहे तर तो 8 किलोमीटर प्रति तास या वेगाने पळत आहे. अनिकेतला ओलांडून पुढे जाण्यास रेल्वेला किती वेळ लागतो. तर रेल्वे 68 किलोमीटर प्रति आवरनं पळते आणि अनिकेत 8 किलोमीटर प्रति आवरनं पळतोय. म्हणजे त्यांचं इफेक्टिव्ह स्पीड रेल्वे 60 किलोमीटर प्रति आवरनं अनिकेतच्या पुढे जाणार 60 किलोमीटर प्रति. म्हणजे इफेक्टिव्ह स्पीड रेल्वेचा 60 आहे. ओके, कारण अनिकेत 8 किलोमीटर पर आवरनं पळतोय आणि आपल्याला विचारलेलं बघा इथं उत्तर बघा सगळे आपण सेकंड मीटर पर सेकंड न करू. 60 × 5/80 मीटर पर सेकंड म्हणजे काय 10 × 5/3 15/3 मीटर पर सेकंड हा इफेक्टिव्ह स्पीड आहे ट्रेनचा. ओके, तर अनिकेतला ओलांडून जाण्यास रेल्वेला किती वेळ लागला आणि रेल्वेची लांबी काय आहे तर रेल्वेची लांबी आहे 150 मीटर. म्हणजे रेल्वेला 150 मीटर पूर्ण क्रॉस करावे लागतील अनिकेत पासून, तेव्हा ती पुढे जाणार. म्हणजे रेल्वेला 150 मीटर क्रॉस करायला किती वेळ लागेल. तर टाइम काय, टाइम म्हणजे डिस्टन्स अपॉन स्पीड. एक मिनिट हा. तर डिस्टन्स काय आहे आपलं 150 मीटर आणि स्पीड काय आहे आपला 15/3 मीटर प्रति सेकंद. म्हणजे 150/15 आणि हे 3 खाली आहेत ना ते वर जाऊन गुणिले होणार. 3 1 3 3 5 15 5 1 5 5 3 15 30. नाही इथं 15 नाही सॉरी 10 × 5 50. इथे 50/15 नाहीये 50/3 आहे इफेक्टिव्ह स्पीड. मग इथं 50. एक मिनिट, टाइम काय असणार आहे डिस्टन्स म्हणजे 150 मीटर
आणि स्पीड 50/3 मीटर प्रति सेकंद, म्हणजे 150/50 गुणिले हे 3 आहेत, हे वर गेले, हे मल्टिप्लाइड झाले 3, 5 एके 5, 5 त्रिक 150, 5 त्रिक 15, मग हे 3 त्रिक किती झाले 9 आणि आपलं युनिट काय आहे आपण इथंच कन्वर्ट केले मीटर पर सेकंड आणि आपलं इथं डिस्टन्स पण 150 मीटर आहे, मग आपलं टाइम असणार आहे 9 सेकंद. मग उत्तर आहे 9 सेकंद.